गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आज आपण चाललेलो आहे प्रबळगड पाहण्यासाठी, जो पनवेलमध्ये। आत्ता आपण इकडनं निघतो बदलापूरवरून। आत्ता वाजले 4:30, तर 2 तासाचा रस्ता आहे। बघू किती वेळ लागतोय ते। आता प्रबळगडाच्या पायथ्याशी भेटूया। तर मित्रांनो, आपण प्रबळगडाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे। याच ठिकाणावरून कलावंतींसाठी जाण्यासाठी रोड आहे। म्हणजे बहुतेक बऱ्याच अंतरापर्यंत दोन्ही एकच रोड आहे आणि त्यानंतर 2 रोड विभागतात गावातून काहीतरी। तर आता आपण या पायथ्याशी इकडे पाठीमाग गाडी पार्क केलेली आहे आणि तिकडनंच वरती जाणार आहे। ज्यावेळेस आपण 2 वर्षापूर्वी इकडे आलो होतो त्यावेळेस एवढं वरपर्यंत गाडी येत नव्हती, गाडी खालीच लागत होती। त्याच्यानंतर इथं येण्यासाठी अर्धा तास लागत होतं चालायला। तर आता बऱ्यापैकी रोड बनवलेला आहे आणि वरपर्यंत गाडी येतात आहे। तर आपण आत्ता हॉटेल आई स्टॉल म्हणून आहे, त्या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि त्या ठिकाणी गाडी पार्क केलेली। तिकडनं आपल्याला पायीवरती जावं लागणार या ठिकाणावरून। तर आता इकडनं आपण सुरुवात करतो आहे। आता आपल्याला वाजलेले आहेत 6:45। आपण 4:30ला निघालो होतो। ॲक्च्युअली आपण एकदम स्लोली आलो कारण रोड थोडा खराब आहे मध्ये आधी। बाकी बऱ्यापैकी रोड चांगला आहे आणि थोडंसं इकडं वरती निघताना रोड खराब आहे। तर आता आपण इकडनं चढायला सुरुवात करतो आहे प्रबळगडासाठी। त्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी जे प्रबळगडाचं चिन्ह आहे ते दाखवतो। तर 6:45 झालेली, आपण 7ला चढायला सुरुवात करणार आहे। त्या अगोदर आपण एक सपोर्ट शोधूया काठी, कारण वर चढण्यासाठी खूप त्याची मदत होते। My fault, I didn't notice it was out of place. You painted fairy tales on the wall. तर आता आपण चढायला सुरुवात झालेली आहे आपली। 7 वाजलेले आहेत। त्या अगोदर तुम्हाला इकडे येण्याचा मार्ग सांगतो। आपण तर बाईकवर आलो आहे बदलापूरवरून। 1-2 तासामध्ये या ठिकाणी पोहोचलो आपण। जर तुम्ही बाय रोड येणार असेल किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने येणार असेल तर पनवेलपर्यंत तुम्ही रेल्वे किंवा बस कशाने येऊ शकता। पनवेलपासून दिवसभरात 4 गाड्या या ठिकाणी येतात। काहीतरी सकाळी एक 8:30-9च्या आसपास एक आहे, त्याच्यानंतर 12च्या आसपास एक आहे, 11:30-12च्या आसपास दुपारी एक, आणि एक रात्री शेवटची काहीतरी। तर असे दिवसभरात 4 गाड्या येतात आणि त्याचं तिकीट समथिंग 25 रुपयाच्या आसपास आहे। तर त्या रोडनी तुम्ही येऊ शकता। बाईक असेल तर बेस्ट आहे, कारण पूर्ण टोकापर्यंत यायला भेटते तुम्हाला ज्या ठिकाणी चढाई सुरुवात होते। तर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने आले तर ठाकूरवाडीपर्यंत सोडलं जातं आणि त्या ठिकाणावरून तुम्हाला चालत वरती यावं लागेल। तर चला, आता वरती चालताना भरपूर ठिकाणी स्टॉल आहेत, त्यामुळे खाण्याचा वगैरे प्रॉब्लेम नाही। असे या ठिकाणी बरेच असे स्टॉल आहेत। त्या ठिकाणी मॅगी वगैरे आरामात भेटते, चहा, मॅगी, पोहे असे जे छोटे मोठे ते भरपूर प्रमाणात भेटते त्या ठिकाणी। तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं राहिलं, आपण ज्यावेळेस 2 वर्षापूर्वी आलो होतो ना त्यावेळेस आपल्या गाडीला पार्किंगचे चार्जेस लागले होते आणि आता ज्यावेळेस आलो आहे ॲक्च्युली तर कोणीच नाही, पण जाताना कळ चार्ज आहेत का नाही, कारण आपण आता गाडी लावली तर तिकडे कोणच नव्हतं। Calling to the better of the halves of me, please show me just a little bit of honesty. I hope I got a heart that I can salvage, but it's getting harder now to recall. तर मित्रांनो, अर्धा तास चालल्यानंतर आपल्याला पहिला विसावा भेटलेला आहे या ठिकाणी। एक हॉटेल आहे मोठंसं आणि बसण्यासाठी भरपूर जागा आहे। तर या ठिकाणी पहिला विश्राम घेऊ शकता तुम्ही। आपण नाही घेतला, एक 5-10 मिनटं थांबून नंतर वर चढायला सुरुवात करणार आहे। तर ज्या ठिकाणी आपण गाडी लावली होत्या इकडे छोटं दिसते, परंतु हे बघा या ठिकाणी तर त्या ठिकाणी आपण गाडी लावलेली आहे आणि पहिल्या विसाव्यापर्यंत पोचलो आहे। तर आता इकडनं पुढं खरी चढाई चालू होते। अजूनही थोडीशी सोपी आहे, नंतर एकदम अवघड आहे। च्या व्ही शेपमधून जिकडे कलावंतीला जाण्यासाठी एक रोड आहे आणि प्रबळगडासाठी एक रोड आहे। तर चला,
त्या हॉटेलपासून एक्झॅक्ट 5 मिनटं पुढं आल्यानंतर एका दगडावरती जे हनुमानाची आणि श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे तर या ठिकाणी याचं असं सांगितलं जातं की पूर्वीच्या काळी गडावरती खूप अंधार असायचा आणि कुठल्या दुष्ट शक्तीचा प्रभाव होऊ नये म्हणून यासाठी देवांच्या मूर्ती जे हनुमानाची मूर्ती कोरली गेलेली आहे. तर त्यामुळे जे पण इकडं गडावरती राहणारे लोक आहे त्यांना एक प्रेरणा भेटायची आणि भीतीपासून त्यांचं संरक्षण व्हायचं. पार्किंगपासून 1 तास चालल्यानंतर वरती एक मोकळा पठारासारखा भाग आहे. त्या ठिकाणी कॅम्पिंग वगैरे केली जाते. हॉटेल सोम म्हणून आहे प्रबळगड. तर मित्रांनो आपण ज्या गावामध्ये उभं आहे ते गाव आहे वारदोली. या ठिकाणी ग्रामपंचायतीचा बोर्ड लागलेला आहे वारदोलीची हद्द म्हणून. हां तर त्याच्याच बाजूला प्रबळगड हॉटेल म्हणून आहे. तर त्या ठिकाणी कॅम्पिंगची वगैरे सोय केली जाते. त्याचा नंबर पाहिजे तर या ठिकाणी तर हा त्यांचा नंबर आहे आणि ते जवळजवळ 150 माणसापर्यंतची सोय या ठिकाणी राहण्याची करतात. वरती या ठिकाणी कॅम्पिंग आहे पठारा टाईप जागा आहे. तर प्रत्येक पर पर्सन रेट 550 रुपये. त्याच्यामध्ये जेवण पण आहे आणि राहण्याची व्यवस्था आहे. तर स्वस्त एकदम अत्यंत. जर तुम्ही कधी येणार असेल तर त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि येऊ शकता या ठिकाणी 1 दिवस अगोदर येणार असेल तर. तर हे पाठीमागे तुम्ही जे बघितलं प्लेन केलं त्या ठिकाणी ते टेंट लावतात. ज्याप्रमाणे ऑर्डर असेल त्याप्रमाणे ते या ठिकाणी टेंट लावून ठेवतात आणि जेवणाची व्यवस्था करतात. जर तुम्ही 1 दिवस अगोदर रात्रीच येणार असेल तर या ठिकाणी थांबू शकता आणि सकाळी लवकर दोन्ही ठिकाणची चढाई करू शकता. कलावंतीनी प्रबळगड आहे. जर तुम्ही बिगिनर असेल तर एकच होऊ शकतो कारण कलावंतीन थोडा हार्ड आहे, थोडा डिफिकल्ट आहे आणि खूप दमल्यासारखं होतं त्या ठिकाणी. वरती जाण्यासाठी ठिकठिकाणी अशा मार्किंग केलेली आहे त्यामुळे चुकण्याचा काही प्रश्न येत नाही. आरामात तुम्ही या ठिकाणावरून जाऊ शकता त्याला फॉलो करत मार्किंगला. त्या गावामध्ये आल्यानंतर समोरच 2 पाट्या लागलेल्या आहे. एक प्रबळगड आणि कलावंतीन. तर दोन्ही ऑपोजिट साईडला आहे. या ठिकाणी प्रबळगड आहे आणि तिकडे पाठीमागं कलावंतीन आहे. तसं त्या ठिकाणी पाट्यावर लिहिलेलं आहे आणि दोन्ही ठिकाणी बांध केलेली आहे. तर ते बघा नाही तर चुकणार तुम्ही. जर तुम्हाला कलावंतीला जायचं आणि तुम्ही चुकून प्रबळगडला जाशाल किंवा प्रबळगडला जायचं असेल तर कलावंतीला जाशाल. वरती गेल्यावरती दोन्हीकडे जायला मार्ग आहे एका ठिकाणावरून, परंतु खालून सोपं आहे. दोन्ही गडावर जाण्यासाठी ज्या वाटा आहेत एकदम मळलेल्या आहेत आणि भरपूर ठिकाणी अशी चिन्ह आहेत. कुठं रेड कलरमध्ये कुठं व्हाईट कलरमध्ये अशा प्रकारे मार्गदर्शक बांध केलेले आहेत. ते फॉलो करत तुम्ही गडावर जाऊ शकता म्हणजे चुकण्याचा जास्त प्रॉब्लेम नाही. आणि आता बरोबर आपण एक्झॅक्ट ज्या डोंगराच्या खाली आलो आहे त्या ठिकाणावरून आपण दिसतो. इकडे हा कलावंतीन आहे. हा जो पॅच आहे इकडनं व्ही शेप उतरलं ना तर हाच रोड कडकडनी सरळ प्रबळगडाकडे येतो या ठिकाणी. तर आपण या रोडनी चाललेलो आहे सरळ. जर तुम्हाला दोन्ही एका दिवसात करायचं असेल तर कलावंतीन करून तुम्ही प्रबळगड करू शकता किंवा प्रबळगड करून तुम्ही कलावंतीन करू शकता. वरतून रोड आहे या ठिकाणावरून कडेकडेने. वारदोली गावापासून तर ती प्रबळगडी माची त्या ठिकाणी येतो पण रोड एकदम स्ट्रेट आहे आणि नंतर एकदम चढाई चालू होते वरती. तर त्या ठिकाणी थोडं दमछाक झालेली वाटते.
तर आता आपण एक्झॅक्ट प्रबळगडाच्या पायथ्याशी पोचलो आहे. या ठिकाणावरून डायरेक्ट चढाई आणि तो समोर जो दिसतोय तो कलावंतीने, हां त्याच कलावंतींपासून या ठिकाणावरून असं येण्यासाठी रोड आहे. हा रोड येतो हा इकडं. आणि एक्झॅक्ट हे जे हॉटेल आहे त्याच्या पाठच्या बाजूनी वरती प्रबळगडावर जाण्यासाठी रोड आहे. तशा प्रकारच्या मार्किंग केलेल्या आहे, त्याच दिशेने तुम्ही जाऊ शकता. मित्रांनो आता खरंच चढाईचा थरार वाटतोय, कारण आपल्याला जायचं इकडे वरती, हे वरती. आणि आपण या ठिकाणावरून आलो इकडनं खालून, पूर्ण खाली परिसर जबरदस्त. आता खरं वाटतं ट्रेकिंगला आल्यासारखं. मजल दर मजल करत आपण चढत आहोत. या ठिकाणी थोडा विसाव घेण्यासाठी थांबलेले आहे, अशा प्रकारे बनवलेले आहे. भरपूर ठिकाणी असे हॉटेल्स बनवलेले आहे, परंतु आज एवढ्या सकाळी इकडे अजून कोणी आलेलं नाही. बहुतेक शनिवार असेल त्यामुळं पण जास्त पब्लिक या ठिकाणी येत नाही. आणि प्रबळगड साईडला थोडे कमी लोक येतात, कारण कलावंतीन हा जास्त चर्चित असल्यामुळं सगळे त्या ठिकाणी जातात. इंस्टावरती भरपूर त्याला प्रसिद्धी भेटलेली आहे, तर बरेच जण त्या ठिकाणी जातात. आणि त्यातून जर पूर्ण ग्रुप तयार झाला तर या ठिकाणी येतात प्रबळगडला. बहुतेक करून नाही आहेत, कारण लांब आहे, भरपूर डिस्टन्स आहे मोठामध्ये. प्रबळगडाच्या पायथ्यापासून जो थोडासा पायऱ्यांचा भाग लागतो त्या ठिकाणावरून वरती आल्यानंतरही दोन मार्ग जातात. एक कलावंतींकडे जातो आणि एक प्रबळगडाकडे. तर तुम्हाला थोडंसं पुढे या साईडने जाऊन दाखवतो. इकडे ही पाटी केलेली. तर हा जो रोड आहे तो जातो कलावंतींकडं, आणि जो आपण सरळ आहे लेफ्ट न मारता जो सरळ जातो ना तो जातो प्रबळगडाकडे. तशी त्या ठिकाणी पाटी लावलेली आहे. या ठिकाणची जी पाटी ती पूर्ण पुसली गेलेली आहे, परंतु पुढे एक नवीन पाटी. पाट्या भरपूर पुसलेल्या आहे, परंतु तुम्ही एक अंदाज घ्या, तिकडे कलावंतींचा बांध केला आहे, तर या ठिकाणी एक दुसरा बांध आहे तो प्रबळगडाकडे येतो, हे लक्षात ठेवा. वरती आल्यानंतर बहुतेक प्रत्येक हॉटेलच्या समोर असे झोके बांधलेले आहे, तर झोक्याचा आनंद घेतो आता. परंतु इकडे अजूनपर्यंत कोणीही दिसत नाही. आणि 1 ते 2 तासापर्यंत ज्या सूर्यदेवाचं आपल्याला दर्शन होत नव्हतं, आपल्यापुढे जो प्रबळगडाचा पूर्ण डोंगर उभा होता, तर आता आपल्याला सूर्यदेवाचं दर्शन व्हायला लागलेलं आहे, समोर दिसतोय. कारण आपण आता टॉपवर पोचलोय, असायचा संकेत आहे. हा Came in and you're looking like a sign of grace. I know, but I can never match your name to face my fault. But when I noticed it was far too late, you left a fingerprint on my soul. थोड्या वेळाची विश्रांती केल्यानंतर आणि थोडा झोका खेळण्याचा आनंद घेतल्यानंतर आपण पुन्हा मार्गस्थ झालेलो आहे आपल्या लक्ष्याकडे, म्हणजे प्रबळगडाकडे. तर वरती आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा एक संकेत पाटी आहे. त्या ठिकाणी दोन्ही मार्ग दाखवले, एक प्रबळगडाकडे जाण्यासाठीचा आणि एक कलावंतींकडे जाण्यासाठीचा. ती थोडी पुसट झालेली आहे, परंतु हे जे नाव हे कलावंतींचा बांध या ठिकाणावरून इकडं आणि इकडं प्रबळगडाचं. तर मित्रांनो आता आपण प्रबळगडावर पोचलो आहे आणि आपल्याला पहिल्या वास्तूचं दर्शन झालेलं आहे. या ठिकाणी एक राजवाडा म्हणून आहे अशा प्रकारचा. त्या ठिकाणी पाटी आहे. हा आहे शिवकालीन राजवाडा. या ठिकाणी अशा प्रकारे छोटासा बांधलेलं आहे आणि हा आहे त्याचा दरवाजा.
पहिल्या राजवाड्यापासून थोडंसं पुढं आल्यानंतर तशाच प्रकारचा अजून एक राजवाडा आहे या ठिकाणी आतमध्ये. पुन्हा एकदा असा एक राजवाडा लागलेला आहे मित्रांनो. जो आपण सुरुवातीचा पहिला बैल त्याला 4 नंबर होता. म्हणजे असे 4 प्रकारचे राजवाडे आहेत आणि पूर्ण इकडनं खाली रोड उतरतोय. तर आपल्याला पूर्ण एका टेकडावर जायचं आहे. आता आपण रिटर्न जाऊया परत. तर मित्रांनो राजवाड्यापासून सरळ पुढे चालत आल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटानंतर पहिल्यांदा लागते ते गणेश मंदिर. आणि गणेश मंदिराच्या समोरच्या एका झाडावरती किल्ल्यावर कुठे कुठे आपल्याला काय पाहायचं आहे ते बोर्ड लावलेलं आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी वाचून ते ठिकाणं पाहू शकता. तर आपण पहिले तर गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे आणि नंतर ही जी ठिकाणं आहे किल्ल्यावरती, हा जो काळा बुरुज आहे, त्यानंतर दरवाजा आहे, बोरीची सोंड आहे, तलाव आहे आणि हे तर गणेश मंदिर या ठिकाणी. इकडे सहदेव सावंत स्मृती विद्यार्थ हे, तर आपण ते पाहण्यासाठी जाणार आहे. तर पहिले तर गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया. या ठिकाणी चप्पल वगैरे काढूया, नंतर पुढे जाऊया. तर आता अजून एक आपल्याला पाठी लागलेली आहे. आपण ज्या ठिकाणावरून आलो इकडे मंदिराकडे जाण्याचा रोड, म्हणजे जो या ठिकाणी दाखवलेला आहे. नंतर हा आहे बुरुजाकडे जाण्याचा रोड आणि इकडे 600 मीटर बोरीची सोंडीकडे. तर आता पहिलं तर आपण जाऊया बोरीची सोंडीकडे, नंतर बुरुजाकडे जाऊया. तर बोरीची सोंडीकडे जाण्याचा मार्ग या ठिकाणाहून 400 मीटर दाखवते. अजून पाठीमागे ज्या ठिकाणी बाटी होती त्या ठिकाणाहून 600 दाखवतं. 200 मीटर आपण चाललो आहे. तर आपण पोचलो आहे बोरीची सोंड या ठिकाणावरून. आणि या ठिकाणावरून कर्नाळा किल्ला दिसतोय, त्याचबरोबर इर्शाळगडही दिसतोय आणि कलावंतीन तर समोर दिसतोय. या ठिकाणी हा कलावंतीन. तर आता एवढं फिरल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा पाण्याचं एक टाकं लागलेलं आहे या ठिकाणी. अशा प्रकारे मित्रांनो आपण गडावरती जी पाहण्यासारखी ठिकाणं आहे त्याच्यापैकी राजवाडा, त्यानंतर गणेश मंदिर, बोरीची सोंड आणि पाण्याची टाकी हे आपण पाहिलेलं आहे. आणि आता आपण माचीकडे जाणार आहे, प्रबळ माची. या ठिकाणावरून ती माझ्यामते एक 400 ते 500 मीटरचं अंतर आहे. तर आता ते पाण्यासाठी आपण जाणार आहे. तर किल्ल्यावरील आपल्याला दुसरे पाण्याचं टाके या ठिकाणी लागलेले आहे. त्या ठिकाणी आणि या ठिकाणी पाणी काढण्यासाठी वगैरे अशा प्रकारे ड्रम वगैरे होतं की इकडे कोणते रात्री बसतील होतं, कारण चूल वगैरे पेटलेली अजूनही गरम आहे.
आणखी एक पाण्याची टाकी या ठिकाणी. आणि आता जी समोर दिसते आपल्याला किल्ल्यावरील शेवटचं टोक प्रबळ माची, तर त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. हा समोर झेंडा दिसतोय. हा पूर्ण सूर्य डोळ्यावर येतोय. मित्रांनो, हे पाठीमागे दिसते ही प्रबळ माची आहे आणि प्रबळ माचीच्या एक्झॅक्ट खाली त्या ठिकाणी अशा प्रकारे तटबंदी केलेली आहे. त्याला काळा बुरुज बोलतात. पाठीमागं पाठी होती ते एक्झॅक्ट आपल्याला कुठून रोड आहे ते माहीत नव्हतं, परंतु इकडे प्रबळ माचीपर्यंत आल्यानंतर तो बरोबर खाली दिसतो त्याच्या या ठिकाणी. अशा प्रकारे मित्रांनो आपला प्रबळगडाचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. त्यापूर्वी आपण प्रबळगडावरती जी पाहण्यासारखी ठिकाण आहे आणि जी कुठली आपण बघितली ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. आपण सुरुवातीला आलो ते गणेश मंदिरापाशी. गणेश मंदिरापासून सरळ पुढं आल्यानंतर आपल्याला 4 प्रकारचे राजवाडे लागले आणि राजवाड्यापासून सरळ पुढं आल्यानंतर पहिले राजवाडे लागले आणि नंतर गणेश मंदिर लागलं. पहिले 4 प्रकारचे राजवाडे, नंतर गणेश मंदिर. गणेश मंदिराच्या पुढं आल्यानंतर बोरूची सोंड या ठिकाणी पाहण्यासाठी आपण गेलो. त्याच्याच विरुद्ध बाजूला प्रबळ माचीसाठी आलो आपण इकडनं आणि प्रबळ माचीच्या जस्ट खाली काळा बुरुज आहे. तर ही एवढी या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत. त्याचबरोबर पाण्याच्या टाक्या आहेत. 3 ते 4 प्रकार पाण्याच्या टाक्या आहेत. एक तर बोरूच्या सोंडाच्या ठिकाणी एक आहे आणि इकडे प्रबळ माचीकडे 2 प्रकारच्या टाक्या आहेत. प्रबळ माचीच्या एक्झॅक्ट खाली आपल्याला काळा बुरुज दिसतो आणि हे सर्व पाहिल्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. त्या अगोदर आपण या गडाचा थोडक्यात इतिहास पाहूया. हा जो प्रबळगड आहे याचं पहिलं नाव मुरंजनगड म्हणून होतं. ज्यावेळेस हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता. निजामशाहीनंतर काही कालांतराने हा आदिलशाह, विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात आला. आदिलशहानंतर हा स्वराज्यात आला किल्ला. म्हणजे 1656 साली बहुतेक, एक अंदाज आहे, परफेक्ट माहीत नाही, परंतु 1656 साली हा किल्ला शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. त्यावेळेस ह्या किल्ल्याचं नाव मुरंजनवरून प्रबळगड करण्यात आलं आणि तेव्हापासून हा किल्ला प्रबळगड म्हणून ओळखला जाऊ लागला. या किल्ल्याचा उपयोग जी प्राचीन बंदरं आहे कल्याण आणि पनवेल यांच्यावरील लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ल्याचा उपयोग केला जात होता. हा किल्ला तसा पूर्ण पठारभागेवरती खूप मोठा आहे. त्याच्या एक्झॅक्ट समोर कलावंतींचा जो भाग आहे एकदम छोटा आहे आणि तो अवघड चढाई आहे थोडीशी. तर त्याच्याच आजूबाजूला माणिकगड आहे, त्यानंतर इरिशाळगड आहे, एक पाताळगंगा नदी आहे साईडनी. अशा प्रकारचा विस्तीर्ण भाग आहे आजूबाजूला. आणि कोकणाचा जो तह झाला होता पूर्वी, तर त्या तहामध्ये हा किल्ला आदिलशाहीच्या ताब्यात म्हणजे मोगलांकडे गेला होता, परंतु या ठिकाणी आदिलशाहीची सत्ता होती. परंतु 1656 साली हा किल्ला शिवाजी महाराजांचा एक सरदार होता, त्याचं नाव एक्झॅक्ट माहीत नाही आपल्याला, तर त्यांनी तो आपल्या स्वराज्यात विलीन केला आणि तेव्हा त्याचं नाव प्रबळगड पडलं. तर अशा प्रकारचा हा प्रबळगडाचा व्हिडिओ या ठिकाणी मित्रांनो संपलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि जर तुम्हाला काही याच्यामध्ये कमी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा. तर आता भेटूया एखाद्या नेक्स्ट ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद. चला भेटूया एखाद्या नवीन ट्रॅकला.